गोकुळ गीते आपल्याबरोबर आहेत. सर, पहिला तुमची काय प्रतिक्रिया आहे, तुम्ही काय निर्णय घेतला आहे? आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. नाशिक मतदारसंघातून त्या ठिकाणी तिथल्या मतदारांनी मला त्या ठिकाणी कौल दिलेला आहे, मला विजयी करून पाठवलेला आहे मुंबईमध्ये. मी आज या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि भविष्यात विधान परिषदेमध्ये त्यांचा सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याची इच्छा मी त्यांच्याकडे प्रकट केलेली आहे. शिवसेना प्रवेश करणार का? थेट शिवसेना प्रवेश करणार? आज ती काही चर्चा झालेली नाही, पण भविष्यात त्यांनी मला तसंच आदेश दिले तर मी शिवसेना पक्षवाढीसाठी त्यांच्यासोबत काम करण्यास तयार आहे. तुम्ही माघार घेतली की तुमचं कॉम्प्रोमाइज झालं असं समोर येत होतं, पण बिलकुल नाही. मी फक्त माझा प्रचार, आमचे मार्गदर्शक त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या शब्दाला मान देऊन मी त्या ठिकाणी माझा प्रचार थांबवलेला होता. पण मी जरी घरात बसलो असलो तरी माझ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी हा प्रचार अंतिम टप्प्यापर्यंत नेला आणि मला जिंकून दिला. अपशब्दाचा परिणाम आहे असं वाटतं? 100% माझा बाप काढला. आमचे नाशिकचे मतदार खूप सुज्ञ आहेत, ते कोणाचाही बाप काढणं कधीही सहन करू शकत नाही. त्या जनतेने, त्या मतदारांनी त्या ठिकाणी बाप म्हणून माझ्या मागे उभे राहून या ठिकाणी आजची किमया पार पाडलेली आहे. प्रश्न, समोरच्या उमेदवारांचे हरलेले उमेदवार त्यांनी म्हटलेलं की युतीतल्या 3 नेत्यांनी माझा घात केला. त्याबद्दल मला बिलकुल माहिती नाही. उलट त्या 3 नेत्यांनी मला विनंती केली म्हणून मी प्रचार थांबवला, घरी बसलो. त्या नेत्यांनी जर मला विनंती नसती केली तर कदाचित मी त्यांना 200+ मतांनी हरवलेलं असतं. मी आता सहमित्राची भूमिका घेतलेली आहे, परंतु थेट प्रवेश केला नाही. येणाऱ्या काळात जर मला तशी संधी दिली तर मी ते नक्कीच तसा प्रयत्न करेन, तसा माझा चान्स असणार आहे. परंतु एकंदरीतच माझा बाप काढल्यामुळे एक चिडून माझ्या कार्यकर्त्यांनी निवडून दिलेलं असं स्पष्टीकरण गीते यांनी दिले. व्हिडिओ सागरसह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई.